नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे. मंडळी सारंगला समजलंय की ओवी आणि अबीर हे दोघं जण सख्खे भावंड आहेत आणि ते आपलीच मुलं आहेत. आणि सायलीला सुद्धा कळतं की सारंगचं लग्न झालेलं नाही आहे आणि ही ओवी जी आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तर आपलीच मुलगी आहे. आता हे ना ओवीच्या तोंडूनच समजलंय. जेव्हा आता ओवी ही ते सायलीला भेटायला आलेली असते आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेला बोलता बोलता ओवीच्या तोंडून आता निघालंय की सुशीला जी आहे ती तिची आई नाही आहे आणि ती त्याच्या बाबाला सापडलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता सावलीला सगळ्या सत्यांचा उडघला तर झालाय. पण मंडळी ह्यामध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट म्हणजे आता सारंगला सत्य समजलंय. आणि आता हे नेमकं सगळं कसं घडलंय, सारंगच्या समोर सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आल्या, हे सगळं काही सविस्तर आपण पाहूया. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर प्रेक्षकांनो आता इकडे असं दाखवलंय की अबीर हा सारंगसोबत त्याच्या गाडीमध्ये असतो आणि त्याने आता गाडीमध्ये मॅच लावलेली असते. आता मंडळी इकडे अबीरचं स्वप्न असतं की त्याला स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघायची असते आणि तो सारंगला म्हणालेला असतो की मला मोठ्या मैदानात स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघायचं माझं स्वप्न होतं. अबीर म्हणतो की सुपर हिरो, तू तर आपल्या गाडीमध्येच पूर्ण स्टेडियम आणलं रे, अगदी सेम स्टेडियमचा आवाज आणि तोच फील येतोय. सारंग म्हणतो की काय ना, तुझी खूप इच्छा होती की नाही तुला स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघायची, मोठ्या मैदानात जाऊन मॅच बघायची. हां, आता मला तिकडे स्टेडियममध्ये तुला घेऊन जाता नाही आलं, पण म्हणून म्हटलं की तोच फील तुला इथे आणून द्यावा आणि म्हणून ही सगळी तयारी केली आहे. मग कशी वाटली सगळी तयारी? त्यावर आता अबीर म्हणतो खूप छान, खूप भारी वाटतंय. खरंच असं वाटतंय की स्टेडियममध्ये बसूनच मॅच बघतोय. अबीर म्हणतो सुपर हिरो, पण तुला एक प्रश्न विचारू का? म्हणजे तू माझ्यासाठी किती काय काय करतो ना, म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, असं का करतो तू? त्यावर सुपर हिरो म्हणतो की अरे असं काय करतोस अबीर? आपण दोघं मित्र आहोत नाही की नाही? मग मित्रांनी मित्रांसाठी एवढं केलेलं चालतं. हां, फक्त एवढाच फरक आहे की तू छोटा आहेस आणि मी मोठा आहे. तर मंडळी आता ह्या दोघांची सुद्धा मॅच सुरू झाली आहे आणि दोघांच्या टीम वेगळ्या आहेत. आणि त्यावर अबीर म्हणतो की काही करून माझी टीम हरायला नको. आणि आता अबीरची टीम हरायला आलेली असते आणि तो म्हणतो की शिट 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 असं नाही झालं पाहिजे. आणि आता सारंग दोघं सुद्धा खूप छान एन्जॉय करत असतात. आणि तेवढ्यात अबीर आता सारंगचा हात धरतो आणि म्हणतो की सुपर हिरो, माझी मॅच नको हरायला, प्लीज प्लीज नको हरायला. आणि तो बिचारा असा केविलवाणा होऊन त्याचा हात धरतो. आणि जेव्हा तो सारंगचा हात धरतो ना मंडळी, सारंगला ना खूप वेगळा असा फील आलेला असतो. म्हणजे जर स्वतःचं पण लेकरू जसं आपला हात पकडतं ना, तो फील त्याला येतो. आणि आता सारंग म्हणतो की नको घाबरूस अबीर, हे बघ हे बघ, आता तू जिंकणार आहेस, बघ तर तिकडे मॅचकडे. आणि अबीर आता डोळेवरती करून बघतो आणि तेवढ्यात त्याला कळतं की खरोखरच त्याची मॅच आता जिंकायला आलेली आहे. तेवढ्यात आता आणखीन काहीतरी होतं. अबीर म्हणतो ओ शिट. त्यावर आता सारंग म्हणतो की अरे हो, थोडा पेशन्स ठेव, बघ बघ. आणि आता पुन्हा ते मॅच बघत असतात आणि मंडळी फायनली आता हा अबीर इथे मॅच जिंकलाय. तर मंडळी आता इकडे सारंग ओवीला घेऊन घरी आलेला असतो आणि सोबत बबलू सुद्धा आहे. ओवी आता इथे सारंगला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की बाबा थँक्यू, थँक्यू सो मच. आता सारंग म्हणतो की आता हे कशासाठी, आता हे थँक्स कशाला, काही हवंय का तुला? ओवी म्हणते की नाही बाबा, काही नको आहे, तुझ्यामुळे आज ओवी टीचर आणि अबीर दोघं सुद्धा थांबले, ते गेले नाही आहेत. ते सोडून जाणार होते, ते जर ते सोडून गेले असते तर कसं झालं असतं, अबीर माझ्यापासून कायमचा दूर गेला असता आणि तो मला कधीच भेटला नसता. आणि तो तुझ्यामुळे थांबलाय ना, म्हणून तुला थँक्यू, खूप खूप थँक्यू. आणि त्यावर बबलू म्हणतो की आणि समजा सावली टीचर खरंच सोडून गेली असती तर हे आपल्या ओवीचं कसं झालं असतं, तिला ताप आला असता, मग आम्हाला दुसरी सावली टीचर शोधावी लागली असती. बाप रे, बाबाला किती काम झालं असतं. आणि आता दोघे जण सारंगची फिरकी घेत असतात. सारंग ओवीला म्हणतो की तू सुद्धा या बबलूसोबत राहून आहे ना आगाव झाली आहेस बरं का. आणि दोघं सुद्धा असं हसत आहेत. आणि मंडळी तेवढ्यात आता इकडे असं दाखवलंय की हा राजकुमार जो आहे ना, तो भैरवीला घेऊन ज्या ठिकाणी खंड्याला आता इथे मोनिकाने लपवून ठेवलेलं असतं, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आता तिघं पण आली आहेत. आणि त्याच्यासोबत त्यांनी जो भैरवीचा साथीदार आहे ना तो सुद्धा घेऊन आलेत. आणि आता भैरवीचा हा साथीदार आहे ना तो आतमध्ये येतो आणि तेवढा तिथे खंड्या आता झोपलेला आहे. आणि या भैरवीच्या माणसाने आता खंड्यासाठी त्याचा खंड्याची काळजी घेण्यासाठी मोनिकाने जो माणूस ठेवलेला असतो त्याला तो पकडतो. आणि आता तो मोनिकाचा माणूस जो आहे ना तो तिथून गुंड पळून गेलाय आणि त्याच्या पाठोपाठ भैरवीचा माणूस सुद्धा पळून जातो. तर तिथे राजकुमार येतो आणि खंड्याला म्हणतो की खंड्या उठ, इथे इथे लपून बसलायस तू, उठ, असा झोपा काय काढतोस, उठ रे. आणि आता खंड्या हा बेशुद्ध पडलाय. इथे मागून भैरवी म्हणते अरे तो बेशुद्ध आहे, तो काय उठणार आहे. आता हा राजकुमार म्हणतो त्याला ना उठावंच लागेल. आणि तो जोर जोरात त्याला उठवत असतो, त्याचा चेहरा पकडतो, त्याला हलवतो. पण खंड्या काही उठत नाहीये. बोलतो अरे 8 वर्षापूर्वी जो कांड करून ठेवलेस ना त्याचं उत्तर मला आज हवंय, तुला काही करून उठावंच लागणार आहे, उठ.
आणि अक्षरशः हा राजकुमार आहे ना वेड्यासारखं स्वागत असतो. भैरवी म्हणते की "अरे, तो बेशुद्ध अवस्थेत आहे, बेशुद्ध आहे, कसा उठणार आहे तो?" राजकुमार म्हणतो, "ते मला माहीत नाही, त्याला उठावंच लागणार आहे. 8 वर्षापूर्वी त्याने जी काही गोष्ट करून ठेवली, माती खाल्ली ना, ते त्याला आता ते तोंडातून बाहेर काढणारच आहे मी." आणि तो तिथे साईडला पाणी असतं, ते पाणी घेतो आणि ते खंड्याच्या तोंडावर शिंपडतो. पण तरी पण तो खंड्या काही शुद्धीवर येत नाहीये. भैरवी म्हणते की "अरे, राजकुमार, थोडा डोकं शांत ठेव, डोक्यावर बर्फ ठेव तुझ्या आणि विचार कर. काय करतोस तू हे? हे असं सगळं करून तो खरं शुद्धीवर येणार आहे असं तुला वाटतंय का?" राजकुमार म्हणतो, "मग काय करू मी? काय करू? माझं डोकं अक्षरशः फुटायची वेळ आली आहे. या माणसाने जो काही घोळ घालून ठेवलाय ना 8 वर्षापूर्वी, तो निस्तरता, निस्तरता माझे नाकी नऊ येतात आहेत." त्यावर भैरवी म्हणते, की "तो शुद्धीवर आहे. तो शुद्धीवर येईल तेव्हा येईल. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, की हा खंड्या इथे आला कसा? त्याला इथे कुणी ठेवलं? आणि मुळात त्याची एवढी सेवा कोण करतंय? त्याचा विचार कर आणि त्याचा शोध घे. ज्या अर्थी खंड्याची इथे कोणीतरी काळजी घेतंय, तो इथे सुखरूप आहे, याचा अर्थ तुला कोणीतरी डबल क्रॉस करतंय." तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय, की सावली सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येत असते आणि तेवढ्यात जगन्नाथ आता "थँक यू, सो मच" असं म्हणतात. तर सावली म्हणते, की "थँक कशाला बाबा? मी तुमची मुलगी आहे आणि तुमच्यासाठी मी एवढं करू शकते ना." जगन्नाथ म्हणतो, "अगं, तुला थँक म्हणत नाहीये मी, सारंगला थँक म्हणतोय. कारण सारंगनी तुला आता परत आणलं नसतं, तर आज मला असे तुझ्या हातचे गरमागरम पोहे खाता आले नसते." व्यंकटेश सुद्धा म्हणतो, की "हो, बरोबर बोलतात जगन्नाथजी, अगदी खरं आहे." आता सावली थोडीशी रुसते, कारण ते सारंगला थँक म्हणालेत, हिला नाही म्हणालेत. तर मंडळी, आता हा अबीरसुद्धा सावलीची फिरकी घेत असतो आणि तेवढ्यातच काही लोकं आलेत आणि त्यांनी हातातून ना बरंच सारं सामान घेऊन आलेत. म्हणजे सावलीचं जे म्युझिकचं जे सामान आहे, संगीताचं, ते सगळं आणि त्याच्यानंतर जे काय वीणा वगैरे असते ना, ते सगळं सगळं आणलेलं आहे. आता सावलीला बघून तर आनंद होतो आणि सावली म्हणते, की "हे सगळं? पण हे सगळं कुणी पाठवलं इथे? पण हे सामान तर मी मागवलं तर नव्हतं." त्यावर जगन्नाथ म्हणतात, की "कोण आहात रे बाबा तुम्ही? कुठून आणलं हे सामान?" त्यावर ते माणूस म्हणतात, की "हा बघा, हाच ॲड्रेस आहे आणि याच मॅडमचं नाव आहे. आम्ही या पत्त्यावर बरोबर आणलंय." त्यावर सावली म्हणते, की "हो, ठीक आहे, पण आम्ही असं कोणतं सामान मागवलंच नव्हतं. हे सामान आलं कुठून?" आता जगन्नाथला सुद्धा कळत नाहीये, म्हणजे त्याने पण मागवलेलं नसतं. मग हे सामान आलंय कुठून? तर ते माणसं आल्याला म्हणतात, की "हे सामान ठेवायचं कुठे?" जगन्नाथ म्हणतो, "ठेव, माझ्या डोक्यावर ठेव." "अरे, ठेव ना, इथे जागा आहे ना खाली." तर सावली म्हणते, "बाबा, अहो, तुम्ही ठेवायला काय सांगताय? मुळात हे सामान मी मागवलंच नाहीये, आपण मागवलंच नाहीये. मग एवढं महागडं सामान इथे आणलं कुणी?" तेवढ्यात ती माणसं म्हटलं, "ऐका ना मॅडम, तुम्ही याच्यावरती सही करून द्या आम्हाला." तर जगन्नाथ पण म्हणतात, की "सावली, तू एक काम कर, सही कर आणि त्यांना जाऊ दे." सावली म्हणते, "बाबा, तुम्ही असं काय करताय? सामान कुणी दिलंय आपल्याला माहीत नाहीये आणि आपण असं कसं घेऊन ठेवायचं?" जगन्नाथ म्हणतो, "अगं, काय हे ड्रग्ज बिग्स आले नाहीये, तेवढी घाबरते. साधं सामान आहे. सही कर आणि त्यांना फ्री कर, मग आपण बघू कोणी पाठवलंय ते." आता सायलीने ते सामान तर सगळं रिसीव्ह केलंय, पण आता ह्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते, की कोणी पाठवलं असेल? कोणी गिफ्ट केलं असेल का? पण जगन्नाथ म्हणतात, की एवढं सगळं सामान कोण गिफ्ट करणार आहे? आता सावली आणि जगन्नाथ दोघं पण आठवत असतात, की कोणी असं आहे का? पण असं कोणीच नाही, म्हणजे ह्यांना गिफ्ट करेल असं तर कोणीच नाहीये. तर मंडळी, इकडे हा मोनिकाचा माणूस आहे ना, तो पळतोय आणि त्याच्या मागावर आता जो भैरवीचा माणूस आहे तो लागलेला असतो आणि त्यामुळे तो तिथून पळत, पळत, पळत स्वतःची सुटका करून येतो आणि आता इकडे मोनिकाला फोन करतो आणि मॅडमला म्हणतो, की "मोनिका मॅडम, खूप खूप मोठा गोंधळ झालाय." आता मोनिका म्हणते, माझ्याशी असं धाप लागत बोलायचं नाही हां. जे काय बोलायचं आहे ते नीट बोल." तो म्हणतो, "मॅडम, अहो तुम्ही ऐका तरी. मी खंड्याच्या इथे होतो आणि तिथे एक कोणतरी माणूस आला आणि त्याने मला बेदम मारला हो, खूप मारला आणि म्हणून मी तिथून पळून आलोय." मोनिका म्हणते, "कोण होता तो माणूस?" आता हा माणूस म्हणतो, की "मला माहीत नाही तो माणूस कोण होता तो. मी त्याला पहिल्यांदाच पाहिलंय. अहो, त्याने माझा जीवच घेतला असता." त्यावर आता मोनिका म्हणते, की "खंड्या कुठे आहे?" तो म्हणतो, "खंड्याला मी तिथेच सोडलं आणि माझा जीव मी वाचून इकडे पळत निघून निघून आलोय." आता मात्र मोनिका घाबरली आहे. मोनिका म्हणते, "अरे वेडा आहेस का तू?" पण त्या माणसाने आता समोरून फोनच कट केलाय. मोनिका म्हणते, की "अरे बापरे! तिथपर्यंत कोण पोहोचलं असेल? म्हणजे मी खंड्याला कुठे लपवून ठेवलं होतं, हे कोणाला म्हणजे कोणालाच माहीत नाहीये. मग तिथपर्यंत कोण पोहोचलं? आणि जर खंडा शुद्धीवर आला आणि त्या खंड्याने माझं नाव घेतलं आणि मी हे सगळं करतेय, हे जर राजकुमारपर्यंत पोहोचलं, तर मग माझं काही खरं नाहीये. काही करून त्या खंड्याला आता कुठे गेलंय ते शोधून काढायला हवं." तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय, की जे सगळं मटेरियल आलंय ते सायली ओपन करून पाहते आणि आता हे लोकांची चर्चा सुरू आहे, की काय करायचं बाबा ह्याचं? म्हणजे एवढं महागडं सामान कोणी आणलंय? तेवढ्यात व्यंकटेश आहे ना, तो हातातली वीणा जो असतो ना, तो वाजवत असतो. सायली त्याच्याकडे रागारागाने म्हणते आणि सॉरी. पण व्यंकटेश म्हणतो, मी काय म्हणतो, मला काय वाटतं माहिती आहे का, आपल्या क्लासमधली जेवढी मुलं आहेत ना, त्या मुलांनी आहे ना, किंवा त्यांच्या पालकांनी कदाचित त्यांनी हे सगळं गिफ्ट पाठवलं असेल. त्यावर सावली म्हणते, की "पण मुलांनी त्यांच्या पालकांनी गिफ्ट?" त्यावर तेवढ्यातच आता ओवी, सारंग हे सगळेजण येतात तिथे आणि आणि ओवी म्हणते, की "व्यंकटेश काका, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. कसले हुशार आहात हो तुम्ही." ओवी जाते आणि सावलीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, की
ओवी टीचर, हे सामान आम्हीच पाठवलं आहे. व्यंकटेश काकांनी अगदी बरोबर ओळखलं आहे. सावली म्हणते की म्हणजे खरंच तुम्ही हे सगळं सामान तुम्ही पाठवलं आहे? सारंग म्हणतो की हो. त्यावर सावली म्हणते की कशाला? इतकं महाग आहे हे सामान, इतकं महागातलं सामान पाठवायची काय गरज होती? अहो मी नव्हतं सांगितलं. तेव्हा सारंग म्हणतो की अरे, हे सगळं काही मुलांची इच्छा होती, मुलांच्या इच्छेसाठी केलं आहे, तुझ्यासाठी नाही केलं आहे. सावली म्हणते हो, पण तरीसुद्धा खूप महाग असेल ना हे? मला सांगा ना ह्या सगळ्याचे पैसे किती झाले? सारंग म्हणतो मुलांच्या इच्छेपुढे आणि मुलांच्या स्वप्नांपुढे याचं काय बिल करत बसलेस तू? अगं मुलांचं प्रेम आहे हे तुझ्यावरचं. तर सावली म्हणते की नाही नाही हा, मला कळायलाच हवं, मी असं कोणाकडून काही फुकट नाही घेऊ शकत. मला सांगा ह्या सगळ्याचे किती पैसे झाले ते. तर सारंग म्हणतो की बरं बाबा, हे तर मी काही घेतलं नाही आहे, मुलांनीच घेतलं आहे. मग आपलं तू मुलांनाच विचार किती बिल झालं ते, मुलंच सांगतील तुला. तर ओवी म्हणते की हो, सावली टीचर मी सांगते तुला किती बिल झालं ते. आणि म्हणते की सावली टीचर जरा खाली वाग बघू. सावली खाली वागते आणि ओवी तिच्या गालावर छान अशी पापी घेते आणि म्हणते की हे बघ, एवढं झालं आहे बिल. आणि मंडळी आता सगळेजण हसायला लागतात आणि तेवढ्यात आता त्यांच्या क्लासचे जेवढी मुलं असतात ना, ती सगळी मुलं तिथे आलेली असतात आणि सावलीला बघून खूप आनंद झालेला असतो. सावली म्हणते की तुम्ही सगळेजण इथे, खूप बरं वाटलं तुम्ही सगळेजण इथे मला भेटायला आलात ते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की खंड्या हा काही शुद्धीवर अजून आलाच नाही आहे आणि राजकुमार त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणतो की का हा माणूस शुद्धीवर का येत नाही आहे? आणि तेवढ्यात आता तिचा भैरवीचा माणूस येतो आणि तिच्या हातातून मोनिकाचा माणूस निसटलाय. त्याच्यावर भैरवी म्हणते की असं कसं निसटला तो माणूस? आता काय करायचं? भैरवी म्हणते की ह्या खंड्याला ना इथे सोडून चालणार नाही आहे. आता ह्याला ना इथून लवकरात लवकर हलवावं लागेल. नाहीतर ज्या कोणी व्यक्तीने इथपर्यंत त्याला आणलंय ना, ती व्यक्ती इथपर्यंत पोहोचेल. म्हणजे तो माणूस आता त्या व्यक्तीला कळवणारच. त्याआधी खंड्याला आपल्याला इथून हलवायला हवं. आणि राजकुमार, बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दे. पण सगळ्यात आधी ज्या व्यक्तीने ह्या खंड्याला इथे आणून ठेवलंय, त्या व्यक्तीला शोधून काढ. याचा अर्थ त्या व्यक्तीला तुझा सगळा भूतकाळ माहिती आहे आणि म्हणून तिने ह्या खंड्याला आत्तापर्यंत सांभाळून ठेवलंय. त्याच्यामुळे तू जपून राहा. आणि मंडळी आता या दोघांनी सुद्धा खंड्याला तिथून शिफ्ट करायला सांगितलंय आणि राजकुमारला कोणाचा तरी एक फोन येतो आणि त्याने आणखीन कुठल्या तरी एका माणसाला पकडून ठेवले ना, तो माणूससुद्धा त्याच्या हातातून निसटलाय आणि त्यामुळे तो प्रचंड वैतागलेला असतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की तिलोत्तमा जी आहे ना, ती तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर येऊन आता ती रडत असते. रडत असते म्हणजे ती खूप भावूक झालेली असते. तिला खूप आठवण येत असते. ती म्हणत असते की तुम्ही गेल्यापासून ना मला खूप एकटेपणा जाणवतोय. माझ्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. म्हणजे बघा ना, याआधी मी जे काही निर्णय घेत होते, त्यामागे तुम्ही कायम माझ्या पाठीमागे असायचात, मला सपोर्ट करायचात. पण आता मी पूर्णपणे एकटी पडली आहे. तर मंडळी बहुतेक यांची एंट्री आहे ना, पुन्हा आता परत लवकर दाखवतील असं वाटतंय. तर मंडळी इकडे आता सगळी मुलं जमा झाली आहेत आणि तेवढ्यातच सावली म्हणते की तुम्ही सगळेजण इथे आलात, मला खूप बरं वाटलं. मुलंसुद्धा म्हणतात की हो सायली टीचर, आम्हीसुद्धा तुम्हाला खूप मिस केलं आणि म्हणूनच आम्ही इथे भेटायला आलो आहे. त्यावर आता सारंग म्हणतो की मी तुम्हाला एक विचारू का जगन्नाथजी? म्हणजे मुलांचे सध्या क्लास बंद झाली आहेत आणि जोपर्यंत आपल्याला गुरुकुल आपल्या हातात भेटत नाही आहे किंवा गुरुकुलासाठी दुसरी जागा मिळत नाही आहे, तोपर्यंत मी काय म्हणतो की मुलांचं नुकसान नको व्हायला आणि मुलांनासुद्धा सायली टीचरला भेटायचं असतं. तर मग तुमच्याच घरामध्ये जर आपण क्लासेस सुरू केले तर चालेल का तुम्हाला? जगन्नाथ म्हणतात की "अरे, ह्यात विचारण्यासारखं काय आहे? खूप चांगली आयडिया आहे. उलट मुलं जर माझ्या घरात आली, तर माझ्या घराचं गोकुळ होईल आणि मी ह्यासाठी नाही का म्हणेन, चालेल तर." त्यावर मग सारंग म्हणतो, "कधीपासून क्लास सुरू करायचे?" सावली म्हणते की "आजपासून." जगन्नाथजी म्हणतात की "चला, कामाला सुरुवात करा." आणि मंडळी आता इकडे दाखवलं की ओवी आपलं आपली सावली सगळ्यांचे क्लासेस गाण्यांचे सुरू केले तिने. छान गाणं गात असते आणि सगळे स्टुडंट छान असं लक्ष देऊन ऐकत असतात आणि ओवी मात्र सावलीकडे एकटक बघत बसलेली असते. आता सावलीने पाहिलेलं असतं की ओवी कित्येक वेळ झालाय एकटक लागून बसलेली आहे. आता सावलीने क्लासची सुट्टी दिली आहे आणि सावली लगेच ओवीला म्हणते, "ओवी बाळा इकडे ये." ओवी म्हणते, "बोला ना टीचर." सावली म्हणते की "तुला एक विचारू का? तू माझ्याकडे एवढी एकटक नजर लावून अशी का बघत होतीस बरं?" त्यावर ओवी म्हणते की "सावली टीचर, जेव्हा तुम्ही गाणं म्हणता ना, तेव्हा तुमच्याकडे खरंच बघत बसावंसं वाटतं. स्वतःमध्ये ना हरवल्यासारखंच वाटतं. आणि तुमच्याकडे बघितल्यावर मला काय वाटतं माहिती आहे का? माझी जर आई असती ना, तर माझी आई ना सेम तुमच्यासारखीच असती आणि तुमच्यासारखीच ती गायलीसुद्धा असती आणि तुमच्यासारखीच तिने माझा रियाज पण घेतला असता." आता सावली म्हणते की "माझी आई असती तर म्हणजे?" "अगं ओवी, तुझी आई आहे ना?" तेवढ्यात आता ओवीला आठवते की अरे बापरे! तर ओवी म्हणते की "हां, हां, म्हणजे माझी आई आहे, पण ते काय ना बाबाच्या कामासाठी ती जरा बाहेर गेली आहे ना, म्हणून म्हणाले मी." "हां, म्हणजे तिला गाता येत नाही, तिचा आवाज तुझ्यासारखा नाही आहे, पण तरीसुद्धा तिने मला घरात थोडंसं गायला थोडंसं बसवलं असतं, शिकवलं असतं नाही का?" असं मला म्हणायचं होतं. आता ओवी हे सगळं जुळून जुळून घेते आणि तेवढ्यातच आता सारंग आणि आपले
अबीर साहेब तिथे आलेत आणि सारंग म्हणतो की चला चला चला. आता सारंगने सुद्धा हे ऐकलेलं असतं आणि ओवीला आता ही सायली अजून प्रश्न विचारणार आणि त्यामुळे सारंग म्हणतो की चला क्लास संपलेला आहे, आता घरी चला. आणि सोबत हा बबलू जो आहे तो सुद्धा अबीरला खांद्यावर घेऊन आलेला असतो आणि सारंग आता ओवीला घेऊन जाणार. तेवढ्यात अबीर म्हणतो की ऐका ना सुपरमॅन, मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आता सारंग म्हणतो की बोल बोल रे की बाबा. मी काय म्हणतो की ओवीला आजचा दिवस आमच्याकडेच राहू दे का? सारंग म्हणतो आता हे काय नवीन? नाही, नाही हां, असं नाही चालणार. आता ओवीसुद्धा म्हणते, की "बाबा चांगली आयडिया यार. अबीर तुला किती भारी-भारी सुचतं रे. बाबा प्लीज मी मी थांबते ना आजचा एक दिवस इथे." सारंग म्हणतो, की "नाही." पण आता सावलीला सुद्धा वाटत असतं, की ओवीने इथे राहावं. पण सारंगचं असं झालेलं असतं, की नाही म्हणून. पण आता इथे ओवी आणि अबीर दोघंसुद्धा खूप हट्ट करत असतात आणि म्हणतात, की "प्लीज, प्लीज." आता ओवी म्हणते, "बाबा प्लीज ना, प्लीज ना." आणि आता हा अबीरसुद्धा म्हणतो, की "अरे सुपर हिरो प्लीज ना, एकच दिवस म्हणतोय ना मी, एकच दिवस." त्यावर आता मग सारंग म्हणतो, की "बरं बाबा, काही हरकत नाही आहे." तर मंडळी आता इकडे हा भाग तर इथेच संपला पण पुढे असं दाखवलं, की ओवी आता इकडे राहणार आहे आणि ओवीच्या तोंडून आता सावलीला सगळं सत्य समजणार आहे. म्हणजे सारंगने दुसरं लग्न केलेलं नाही आहे आणि सुशीला ही सारंगची बायको नाही आहे आणि ओवीची आईसुद्धा नाही आहे. आणि एवढंच नाही आहे तर ओवी ही सारंगला एक सापडलेली मुलगी आहे. अबीरच्या ज्या दिवशी सावलीची डिलिव्हरी झाली, अगदी त्याच दिवशी आणि हे सत्य आता सावलीला लवकरात लवकर समजणार आहे.